हाय हॅलो नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे ओंकारेश्वरचा डे 2 आणि आज आपण चाललेलो आहोत ओंकारेश्वरवरून उज्जैनसाठी. तर हे बघा, हॉटेल कांचनमध्ये आपण थांबलो होतो. खूप छान हॉटेल आहे आणि ऑन द स्पॉट आहे, म्हणजे इथून झुला पूल पण जवळ आहे, ममलेश्वर मंदिरसुद्धा जवळ आहे आणि ओंकारेश्वरसुद्धा जवळ आहे. रूम जवळ घेतल्याचा फायदा काय होतो की आपल्याला लवकर आरतीसाठी वगैरे जाता येतं किंवा आपल्याला रिक्षा लागते दर्शनासाठी, त्याचासुद्धा खर्च आपला वाचतो आणि वॉकिंग डिस्टन्समध्ये आपलं दर्शन होऊन जातं. आता आम्ही इथून निघालो आहोत ओंकारेश्वर बस स्टॉप येथे. हा बाजूला आहे, हा गजानन महाराजांचा मठ आहे. हा सुद्धा जवळ आहे. इथे जर तुम्हाला रूम भेटली तर तुम्ही नक्की घ्या. रिक्षावाल्याने आम्हाला बस स्टॉपला सोडण्याचे 50 रुपये घेतले. आता इथून आम्ही निघतोय उज्जैनसाठी. इथे आपल्याला बस मिळालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. जास्त शूटिंग काढत नाही आहे कारण बसायला जागा नाही आहे. कारण बघा, आता मुलाला सुद्धा मांडीवर घेऊन बसावं लागतं आणि खूप मध्ये ट्रॉफिक होती. इतकी ट्रॉफिक होती ना की आम्ही 8:30ला निघालो ओंकारेश्वरवरून. आम्हाला पोचायला उज्जैनला 4:30 वाजले. 4:30 वाजता उज्जैन बस स्टॉपवरून आपण रिक्षा पकडली. 100 रुपये घेतले त्याने आणि आम्हाला सोडलं हरसिद्धी माता मंदिरच्या इथे. हरसिद्धी माता मंदिराच्या बरोबर बाजूलाच हे अतिथी निवास आहे. इथे आम्ही रूम घेतली आणि इथे फ्रेश झालो आणि लगेच आम्ही हरसिद्धी माताच्या आरतीसाठी गेलो. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे आपण आता दर्शन घेऊया कारण इथे आता आरतीचा टायमिंग होत आहे. 6:45 वाजता आरती असते. सो इथे गर्दी वाढत जाणार आहे. सो आपण इथे लवकर दर्शन करूया आणि नंतर इथे आरतीसाठी बाहेर उभं राहूया. इथे बाजूलाच आता दीपस्तंभात वात लावण्याचं काम चालू आहे. सो आपण इथे लवकर दर्शन करून येऊया आणि इथे बाहेर उभं राहूया. इथे खूप गर्दी वाढत चालली होती. सो आणि त्याच्यामुळे मला व्यवस्थित कॅमेरा पकडता नाही आला, मला व्यवस्थित व्हिडिओ काढता नाही आली. जशी आली तशी मी इथे शेअर करते. इथे दर्शन घेतलं आणि आपण बाहेर आलो. आता इथे अजूनही दीपमध्ये वात लावण्याचं काम चालू होतं. सो इथे आपण थांबलो थोडा वेळ. 6:45 वाजता आरती स्टार्ट होणार होती. इथे तुम्ही क्राऊड बघताय, खूप प्रचंड गर्दी इथे वाढत होती. सो मी इथे एका साईडला उभं राहण्याचा निर्णय घेतला. इथे आता दीपस्तंभ प्रज्वलित करण्याचं काम चालू होतं आणि इतकं छान दृश्य होतं, इतकी छान पॉझिटिव्ह एनर्जी होती ना की मी शब्दात सांगू शकत नाही. इतकं छान वाटत होतं ना, एकदम प्रसन्न. इथे आता दीपस्तंभ प्रज्वलित करून झालेला आहे. थोड्याच वेळात आरती होणार आहे. तुम्ही नक्की आरती घ्या.
आम्ही आरती घेतली आणि रिक्षामध्ये डायरेक्ट निघालो महाकाल लोक कॉरिडॉरला. इथे 8:30 वाजता लाइटिंग शो असतो, तो बघण्यासाठी आम्ही इथून निघालो आहोत. सो तिथे पोचायला उशीर होईल चालायला, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट इथून रिक्षा केली. 50 रुपये रिक्षावाल्याने घेतले आणि डायरेक्ट सोडला आम्हाला महाकाल लोक कॉरिडॉर येथे. इथे पोचलो आणि इथलं दृश्य म्हणजे स्वर्गच. इतकं सुंदर आणि रेखीव काम, लाइटिंग, एक नंबर लोकेशन होतं. तुम्ही जर कधी उज्जैनला येणार असाल तर हे ठिकाण तुम्ही अजिबात मिस करू नका आणि रात्री तर नक्कीच या. म्हणजे रात्री ह्या लाइटिंगमध्ये हे जे वर्क आहे, हे जे काम आहे, इतकं सुंदर दिसतं ना की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आता इथे लाइटिंग शो चालू होणार आहे. आम्हाला थोडा इथे पोहोचेपर्यंत उशीर झाला, त्याच्यामुळे आम्हाला इथे तिकीट नाही मिळाली. त्यामुळे आम्ही हा शो बाहेरूनच बघितला. अभी आपने सुनी वो गाथा कि किस प्रकार भगवान शिव ने लिंग का रूप धारण किया. अब मैं सुनाती हूँ उज्जैन में महाकालेश्वर के प्रकट होने की कथा. उज्जैन नगरी में नित्य वेदों का अध्ययन करने वाले एक ब्राह्मण देवता रहते थे. उनका नाम वेदप्रिय था. वेदप्रिय प्रतिदिन पार्थिव शिवलिंग बनाकर उसकी पूजा करते थे. शिव पूजा पारायण और भगवान शिव में आस्था रखने वाले 4 तेजस्वी पुत्र थे. उनके नाम थे देवप्रिय, प्रियमेधा, सुकृत और सुव्रत. 4 सद्गुणों में अपने धार्मिक पिता से कम न थे. दिनों दिन उनके सद्गुणों में अभिवृद्धि होती रही, जिसके कारण अवंती नगरी उनके ज्ञान के तेज से प्रकाशित होने लगी. उसी समय दूषण नाम का एक असुर प्रजापति ब्रह्मा की उपासना में लगा. ब्रह्मा जी से अजय होने का वर पाकर दूषण वेद, धर्म और धर्मात्माओं पर आक्रमण करने लगे. अत्याचारों की पराकाष्ठा पर पहुंचते हुए उसने उज्जैनी पर हमला करने का दुस्साहस
बिल्कुल भयभीत नहीं था। तो वो थे देवप्रिय के चारों शिव भक्त पुत्र। नगर को भयाक्रांत देख उन चारों ने उज्जैनी के नागरिकों को आश्वासन दिया। उज्जैनी के नागरिकों, आप सभी अपने भक्तों पर सदा कृपा करने वाले भगवान शंकर पर विश्वास रखिए और उनका ध्यान करें। भगवान सबकी रक्षा करेंगे। लाइटिंग शो पूर्ण बघितला आणि आता इथे गार्डनमध्ये थोडंसं फिरून घेत आहोत. खूप भव्य आणि सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. जेव्हा महादेवांनी त्रिपुरासुराचा संहार केलेला तेव्हाचं हे चित्र आहे. त्याची स्टोरीसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कार्तिकेय स्वामींनी जेव्हा ताडकासुराचा वध केला त्याच्यानंतर ताडकासुराच्या वधाचा बदला घेण्यासाठी त्याची 3 मुले म्हणजेच त्रिपुरासुरांनी 3 नगरी वसवल्या आणि देवांना त्रास देण्यासाठी सुरुवात केली. सगळ्या देवांनी महादेवांकडे प्रार्थना केली आणि मग त्या त्रिपुरासुराचा वध केला. ही स्टोरी खूप मोठी आहे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये थोडीशी सांगितली. ही माता पार्वती, गणपती बाप्पा आणि कार्तिकेय स्वामींची मूर्ती आहे. खूप छान मूर्ती आहे. इथे पुढे 3D VR महाकाल दर्शन देत होते जे डेमो होतं आणि जर आपल्याला डेमो आवडला तर आपण इथून तिकीट घेऊन इथे वरच्या बाजूला आपल्याला VR देऊन इथे महाकाल बाबांचं दर्शन होतं 3D मध्ये. या साईडला सगळ्यांना बसवलं जातं VR देऊन. खूप छान 3D मध्ये महाकाल बाबांचे आरती वगैरे इथे दिली जाते. इतकं सुंदर इथे दृश्य आहे ना. हे समोर आहे हे महाकाल बाबांचं मंदिर आहे आणि हा कॉरिडॉर आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. लाईटिंग त्याच्यामुळे एकदम खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आम्ही इथे मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला कारण शयन आरतीचा टायमिंग होत आलेला. सो आम्ही थोडंसं फिरत असं मंदिराकडे निघालो. मार्कंडेय नावाचा महादेवांचा एक भक्त होता आणि त्याला कमी आयुष्य होतं. सो यमदेवांना सुद्धा त्याचे प्राणहरण करता आले नाही कारण महादेव मार्कंडेयाच्या पाठीशी उभे राहिले. त्याची ही स्टोरी आहे. बघा महादेवांच्या जेवढ्या पण स्टोरीज आहेत किंवा त्यांचे जे अवतार आहेत त्यांना अनुसरूनच इथे मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्तीमागे स्टोरी आहे. आता काही स्टोऱ्या मला माहिती नाही आहेत पण जेवढ्या मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. इथे सुद्धा छान अवतार आणि त्यांची जी कार्य आहेत महादेवांची तिथे या वॉलवर सगळ्या पूर्ण कोरीव आहेत. खूप छान आणि खूप असं भव्य असं हे कॉरिडॉर आहे. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. त्याच्यानंतर इथे महादेवांची स्वारी निघते तेव्हाचा इथे मूर्तीचा एक चित्र उभं केलेलं आहे जे की खूप सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही स्टोरी आहेत. खूप छान असं महादेवांची स्वारी निघालेली आहे. त्यांचे गण आहेत.
इथे बघा महादेवांचा अवतार असलेले खंडोबा त्यांची सुद्धा इथे मूर्ती आहे, जे की महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. त्याच्यानंतर इथे दशानंद रावणाने जेव्हा कैलास पर्वत उचललेलं तेव्हाची इथे एक सुंदर मूर्ती चित्र आहे. त्याच्यानंतर सागर मंथन जेव्हा झालं तेव्हा जेव्हा हलाहल विष महादेवांनी प्राशन केलं तेव्हाची इथे सुंदर मूर्ती आहे. त्याचप्रमाणे हनुमानाची सुद्धा इथे मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथे अष्टभैरव आहेत, जे की कालभैरवांची रूपं आहेत. अष्टभैरव असं त्यांना म्हटलं जातं. तुम्ही इथे बघू शकता महादेवाने जेव्हा गजासूर नावाचा राक्षसाचा वध केला तेव्हाचं इथे चित्र आहे. गजासूर संहार. त्याच्यानंतर त्याला वर सुद्धा होता, तेच जे गजासुराचं जे डोकं आहे ते आपल्या गणपती बाप्पाला नंतर लावण्यात आलं. याला दंतकथा सुद्धा भरपूर आहेत. कुठली खरी आणि काय ते मला नॉलेज नाही आहे, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते आहे. त्यानंतर आम्ही 9:45 वाजता मंदिरामध्ये एंटर झालो. 10:30ची शयन आरती असते. पण झालं असं की आम्हाला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की कुठे मंदिर आहे, नेमकं किती लांब आहे किंवा किती लांब ही लाईन आहे दर्शनाची, काहीच माहिती नव्हतं. किंवा शयन आरतीच्या नंतर जे शयन आरतीसाठी जे पास काढलेले असतात ते लोकंसुद्धा एंटर होतील, मग आपण अडकू असा आमचा विचार झाला आणि मग आम्ही जास्त वेळ न घालवता डायरेक्ट लाईनीमध्ये दर्शन घ्यायला सुरुवात केली. पण थोडंसं तुम्ही जर जाणार असाल तर तुम्ही शयन आरतीला थोडं मंदिरमध्ये एंट्री केलीत की थोडंसं थांबा, कारण तिथे थोडंसं टाईमपास करा, मगच पुढे जा. 10:30 वाजेपर्यंत तुम्ही मंदिरात एंटर व्हा, म्हणजे तुम्हाला शयन आरती फ्रीमध्ये होईल. आम्हाला इथे शयन आरतीची तिकीटंसुद्धा आम्ही बघत होतो, पण आम्हाला तिकीटंसुद्धा नाही मिळाली. भस्मारतीचं पण नाही मिळालं आणि शयन आरतीचंसुद्धा नाही मिळालं. शयन आरतीचं एकच तिकीट मिळत होतं, पण एका तिकीटमध्ये दोघं नाही जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही असं जायचा प्लॅन केला होता. 10:15 वाजता महाकाल बाबांचं दर्शन घेतलं आणि तिथे 10:30ची आरती होती. त्याच्यामुळे सिक्युरिटी गार्डने आम्हाला कोणालाही तिथे थांबू दिलं नाही. सगळ्यांना दर्शन झाल्यानंतर बाहेर काढलं. सो आम्ही मंदिराच्या बाहेरच्या साईडला आलो आणि इथे वरती एक TV होता, जिथे महाकाल बाबांची आरती दिसत होते. इथे मी शयन आरती घेतली. माझी इच्छा होती शयन आरती करायची, कारण मला भस्मारतीचं तिकीटसुद्धा मिळालं नव्हतं आणि शयन आरतीला आपण येऊ शकतो असं मी ऐकलं होतं. सो आम्ही शयन आरती अटेंड करायचं आमचं ठरलं होतं. शयन आरती चालू झाल्यानंतर थोड्या वेळाने गाभाऱ्यातली लाईटही बंद केली जाते आणि आरतीच्या प्रकाशात महाकाल बाबांच्या चेहऱ्यावरचं जे तेज दिसतं ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. इतकं सुंदर वाटतं ना. बाबा स्माईल करून आपल्याला असं वाटतं आशीर्वाद देत आहेत, बाबा खरोखर तिथे आहेत असा आपल्याला भास होतो. भस्मारतीची तिकीटं 8 वाजता चालू होतात आणि 8:01 फुल दाखवतात. त्याच्यामुळे भस्मारतीचं तिकीट इथे निघत नाही. आता मंदिराबाहेर पडतो, जेवण वगैरे करतो आणि रूमवर जातो. जय श्री महाकाल.